आज 10K चा सेलिब्रेशन करासाठी केक घेऊन आलता सुमितदा ना. सोमानी पण कांद्यावर सड्डोक घेतलेल्या कानानच न घुसवले काही. तर गुड मॉर्निंग गाईज, मी सड्डोक वाला सकाळू झालेल्या फॅन्सी आयटम बोलतो मलंगडला जायचं असेल. मग रिजन्सी मधले तलेंचे निघलो नेवाली नाक्यावर जायला. मलंगडला पोहोचलो तर इथं गर्दी बी रास होती ना. क्लायमेट तर जबरदस्तच झालेला. थांबलेलो स्टेशनवर ट्रेन मध्ये बसासाठी तर ही ट्रेन फुल झालेली म्हणून थांबायला सांगलेला. मग जरा थांबल्यावर फायनली आलेली आपली ट्रेन. वरती चाललेलो तर रस्त्यानंच एक वॉटरफॉल लागले. नाही हो मामा, तर ट्रेन मध्येच तंबोक मलित होता काही. रिटर्न खालती येताना लाईट गेलती म्हणून जागेवर ट्रेन स्टॉप झालती. मग 15-20 मिनिटां ट्रेन चालू झाल्यावर आलो फायनली खालती. मग खालती उतरून जातच होतो तवरण आपलं भोपरचं भाऊजीना ताई भेटले. ते बी ट्रेन मध्येच चालले ना. येताना इथं डीजे वर सगळी कशा स्टेपीवर होता बघा. संध्याकाळचे तर सोमा घरा भेटासाठी ना आपले बेबी त्याचे तर छातिंकल भरलेली पोपट काना होलपारील बोलत नाही. सोमा तर पोपट घेऊनच घरा चाललेला वाटतं. नंतर आलतो आपले गच्ची व सोमाचा पाहुणचार करासाठी. मग रच्ची आलता माताडीचा सुमितदा 10K चा सेलिब्रेशन करायला. सड्डोकच्या डोक्यावर हात फिरवीत होता यो. मग घेतलेला केक कटिंग करासाठी तो खांद्यावत नव्हता रे. तर चला रे बाय गाईज, गुड नाईट.